मराठी M54 मराठी 222 साहित्य वाङ्मय प्रकार पुस्तक 4 नाटक आणि या पुस्तकातील वाङ्मय प्रकार पुस्तक 1 येथील घटक 1 मधील आपण नाटक आणि इतर साहित्य प्रकार बघूया। साहित्य कृतीचे माध्यम शब्द असते। मूलतः साहित्य निर्मितीमागची प्रेरणा भोवतालचा अर्थ शोधणे आणि तो शब्दबद्ध करून अभिव्यक्त करणे ही असते। साहित्य कृतीमधून अर्थ शोधण्याची रीत आणि पद्धती निरनिराळी असते। त्या आधारे साहित्य कृतीला विशिष्ट साहित्य प्रकाराची ओळख मिळते। साहित्य प्रकार गुंतागुंतीचे असतात। साहित्याचे प्रकार म्हणताना आपण विशिष्ट प्रकारच्या संहिता गृहीत धरतो का? तसे ते असतील तर त्या कोणी आणि कधी ठरवल्या? निबंध, कथा, कादंबरी किंवा नाटक अशा ठरवलेल्या साहित्य प्रकारांच्या चौकटीतच साहित्य प्रकार बसवायचे काय? एखाद्या संहितेचे रूपक घटक त्या संहितेचा प्रकार ठरवितात का? साहित्य प्रकार म्हणजे विशिष्ट काळातल्या तज्ज्ञ लोकांनी केलेली विभागवारी असते का? किती विभागवारी एखाद्या अपेक्षांनी आकाराला आणलेली असते? साहित्य प्रकारामुळे वाचन सुलभ होते का? किती गटवारी काही उडत्या फुलपाखरांना विशिष्ट गटात बांधते? विभागवारी बाजारपेठ, सादरीकरण, चिकित्सक अभ्यास वा शैक्षणिक कार्यासाठी केलेली असते असे म्हणता येत असले तर काही जाणकार समीक्षकांच्या मते साहित्य प्रकार म्हणजे लेखक आणि वाचक यांच्यातील एक अलिखित करार असतो आणि लेखकाने जे लिहिलेले आहे ते अशा विशिष्ट रीतीने भाषेचा वापर करून लिहिलेले म्हणून वाचकाने ते अमुकच म्हणून कथा, कादंबरी, नाटक किंवा कविता म्हणून वाचायचे असे ठरलेले असते। या ठरण्यामागची भाषेचे विशिष्ट वापरामागची तत्त्वे वैशिष्ट्ये स्पष्ट करून समीक्षक वाङ्मय प्रकारची संकल्पना स्पष्ट करीत असतात। भोवतालशी जोडून घेण्यासाठी ज्या प्रकारे शब्दाची मांडणी केली जाते त्या आधारे आपण साहित्य प्रकारातील फरक स्पष्ट करू शकतो। उदाहरणार्थ एखाद्या कथात्मक वाङ्मयातून अभिव्यक्त होताना लेखक वर्णन करतो तर नाटककार नाटकातील रंगसूचना, संवाद आणि घटनाद्वारे विषय मांडतो। एखादा लेखक शब्दांची मांडणी करतो असे म्हणताना त्याने केलेल्या शब्दांच्या वापराबरोबर त्या शब्दाद्वारे वाचकांची तो कशा रीतीने संवाद साधतो याचाही विचार साहित्य प्रकार आकाराला येताना दिसतो। त्या संवादाची तुलना अवतीभोवती बोलणाऱ्या व वागण्याच्या रीतीशी होऊ शकते। वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे बोलत असतात। कधी ते आपल्याशी थेट बोलतात, कधी ते लेकी बोले सुने लागे असे बोलतात। आपण त्यांना बोलताना ऐकतो तर कधी ते स्वतःशी बोलतात। अशा वैविध्याप्रमाणे साहित्य कृतीतील अभिव्यक्तीसुद्धा वैविध्यपूर्ण असते आणि सर्वसाधारणतः नाटक, कविता आणि कादंबरी अशा 3 मूळ प्रकारात साहित्याचे वर्गीकरण केले जाते। कवितेमध्ये भावकाव्यात्मकता तत्व लिरिकल एलिमेंट असते। कवितेची भाषा पद्यात्मक असल्याने तिच्यात लय ताल असतो आणि भाषेचा नाद आणि अर्थ या सरळ गुणांचा सौंदर्यात्मकतेसाठी जाणीवपूर्वक वापर केलेला असतो। कादंबरीतील भाषेच्या वापरामागे कथात्मकता हे तत्व म्हणजे नॅरेटिव्ह एलिमेंट असते। वर्णनात्मक भाषेतून कथानक, पात्रे यांच्या एकमेकातील कृती आणि स्थल, कालावधी, अवकाश यांची मांडणी केलेली असते। साहित्य प्रकार समजून घेण्यासाठी आणि विविध प्रकारातील फरक आणि साम्य दर्शवण्यासाठी आपण खालील मुद्द्यांचा विचार करू शकतो। काल्पनिक जग किंवा व्यक्ती निर्माण करण्यासाठी वापरले गेलेले शब्द। काल्पनिक जग किंवा व्यक्ती निर्माण करण्यासाठी वापरले गेलेले शब्द, वाचकांना थेट उद्देशून वापरले गेलेले शब्द, अभिव्यक्ती ऐकवणे किंवा दाखवण्यासाठी अभिप्रेत असलेले शब्द, विचार, कल्पना, मुद्दे मांडण्यासाठी वापरलेले शब्द। या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर निबंध वाङ्मय प्रामुख्याने विचार मांडण्यासाठी असते। असे मानले तर वाचकांशी संवाद साधण्यासाठी वाचकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्याच्या गरजेतून तो आकाराला आलेला असतो असे म्हणता येते। निबंध वाङ्मय मन वळवण्यासाठी निर्माण होते असे म्हणता येईल। कविता स्वतःशी संवाद साधण्यासाठी असते आणि त्यासाठी कवी विशिष्ट शब्दांची योजना करीत असतो। ध्यानमग्न, चिंतनगर्भ, आत्ममग्न अशी कविता या प्रकारची वैशिष्ट्ये मानली जातात। गोष्ट सांगताना कल्पना विश्वातले एखादे पात्र किंवा घटना निर्माण करून ती वाचकापर्यंत कथानकाच्या रूपात पोहोचवली जाते। मग ती गोष्ट एखादी छोटी कथा असो किंवा कादंबरी, यात महत्त्वाचे असते ते कथन करणे, नाट्यकृतीतून संवाद उभा राहणे आणि ती वाचकांशी संवाद साधते। अर्थात नाटक दुसऱ्या साहित्य प्रकाराचे वैशिष्ट्य बाळगू शकतो। उदाहरणार्थ एखादे नाटक निबंधाप्रमाणे मुद्दे मांडणारे असू शकते। साहित्य बंदिस्त नसते, प्रकारही बंदिस्त नसतात। अभ्यासाच्या सोयीसाठी केलेली ती मांडणी असते। साहित्याचे अध्ययन करणे म्हणजे शब्दातून अर्थ शोधणे, त्याचबरोबर त्या शब्दांच्या संहितेच्या बाहेरील जगाशी असलेले नाते याचे आकलन करणे। साहित्य वाचनाला निष्क्रिय नसतो। वाचक शब्द, रचना, अनुभव यांचे सक्रियतेने एकत्र बांधकाम करीत एक दृश्य रूप आपल्या मनात उभे करीत असतो। हेतू पुरस्कार असो किंवा नसो,
आपण शब्द किंवा वाक्यांचे वाचन करीत असतो तेव्हा आपण पॅटर्न शोधत असतो आणि त्यातून अर्थ निर्णय करीत असतो. वाचक साहित्यातील भाव टिपतो, शब्दांचे आकलन करून घेतो, विशिष्ट शब्द वा अभिव्यक्ती कशाचा तरी संदर्भ देत असते आणि त्या आधारे तो आपल्यासाठी संदर्भ चौकट निर्माण करीत असतो. संहिता कोणाबद्दल तरी बोलते, ती कोणाशी तरी बोलत असते. संहितेचा काळ काय आहे, ती कुठे घडते, असे आणि इतर काही प्रश्न तो स्वतःसाठी आणि इतरांसाठी उभे करीत असतो. साहित्य प्रकारचे आपण फक्त आकलन करून घेत असतो. शब्दकोश समोर ठेवून वा व्याकरणाच्या नियमांना धरून प्रकारांचा अर्थबोध करून घेत नाही. शब्द, ध्वनी, प्रतिमा याबरोबर संहितेच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे आकलन करून घेत आपले चिंतन मांडत असतो. साहित्य वा संहिता सत्याबद्दलचे एकमेव आकलन नसते, तसा तो संहितेचा एकमेव अर्थ नसतो. आपण त्या साहित्याला अर्थ देत असतो. संहिता आणि संदर्भ यातील तो खेळ असतो. कथात्मक वाङ्मय आणि कवितेबरोबर नाटक या साहित्य प्रकाराचे अध्ययन केले जाते. पण नाटकाचे वाचन कथा, वाङ्मय वा कवितेच्या वाचनापेक्षा वेगळे आहे आणि असते. यातले महत्त्वाचे वेगळेपण असे की कविता व कथा वाङ्मयाचा वाचक असतो. तो पुस्तक उचलतो आणि वाचायला लागतो. त्याचे वाचन लेखकाने मांडलेल्या शब्दापुरते असते. निव्वळ वाचनातून तो लेखकाच्या कलाकृतीशी संवाद साधत असतो. वाचन प्रक्रियेत तो एकतर्फी सामील असतो. लिहिणारा लिहितो त्यावेळेस त्याला वाचणारा कोण आहे या वा असावा याची नीटशी कल्पना असते, तशी ती धूसर कल्पना असते किंवा कधी कधी ती नसते. जरी समूहापर्यंत साहित्य पोहोचवत असले तरी कथा वाङ्मयाचा एक व्यक्ती वाचक असते. ठरवलेले असले वा नसले तरी ते कथा वाङ्मय त्या एका वाचकापर्यंत पोहोचत असते. नाटकाच्या बाबतीत ही प्रक्रिया वेगळी असते. नाटककार लिहितो तेव्हा त्याचे ध्येय एखाद्या वाचकांपर्यंत पोहोचवायचे नसते. किंबहुना नाट्य निर्मिती प्रक्रियेला आपल्या ध्येयाचे भान असते. अखेरीस लिहिलेले नाटक कुठपर्यंत याचा त्या लिहिणाऱ्याला अंदाज असतोच असे नाही, पण नाटक रंगमंचित होणार याची खात्री असेल तर नाटककाराला तो अंदाज बांधता येतो. त्याला आपल्या ध्येयाचे भान असते. त्याच्यासमोर नाटक कुठपर्यंत पोहोचणार याची एक मालिका असते. त्यांना उद्देशून तो नाटक लिहित असतो असेही आपल्याला दिसते. त्या मालिकेतला वाचक एक असतो तसे नाट्यकृतीचा दिग्दर्शक वा नटही त्याचा वाचक असतो. नाटककाराला भान असते की त्याचा वाचक एका विविधांगी प्रक्रियेची सुरुवात करणारा घटक असतो. नाटकाची संहिता ही एका अर्थाने येणाऱ्या कोलॅबोरेशनची किंवा सहयोगाची नांदी असते. नाटकाचा पुढील प्रवास लेखकाच्या हाती असतोच असे नाही. नाटक आणि सादरीकरण यामध्ये एक छेद राहतोच. वेगवेगळ्या स्तरावर नाटक सुरू राहते. आपण नाटकाचे जवळूनच अध्ययन करतो. साहित्याचा अभ्यास, त्यातील पात्रे, कथानक इत्यादीवर आपले चिंतन मांडतो. नाटकाचे घटक आपण बघूया. पहिला घटक आहे संविधानक, दुसरा आहे नाटकातील व्यक्तिरेखा किंवा पात्र आणि तिसरा नाटकातील संवाद भाषा. पहिला घटक आपण बघूया संविधानक. कथानकाची सहेतूक केलेली नाटकीय मांडणी म्हणजे संविधानक असते. कथानकाची सहेतूक केलेली नाटकीय मांडणी म्हणजे संविधानक असते. स्वतःचे विचार आणि भावभावना यांचे आविष्कारण नाटकावर संविधानकातून करीत असतो. मानवी आयुष्यात दररोज विविध घटना आणि प्रसंग एकामागून एक घडत असतात, पण आपण एका कामाचा दुसऱ्या कामाशी संबंध जोडत जगत असतोच असे नाही. ते सहजतेने होत असते. वेगवेगळ्या कामांचा आकृतीबंध नैसर्गिकरित्या येत असतो, पण नाटकात मात्र विविध घटना आणि कृती काळजीपूर्वक केलेल्या रचलेल्या असतात. याला नाटकाचे संविधानक म्हणून ओळखले जाते. अर्थात त्या मुद्द्यातून रचलेल्या असल्या तरी त्या नैसर्गिकरित्या नाटकीय विश्वात घडतात हे दाखवण्याचे कसब नाटककाराकडे असणे अपेक्षित असते. या अर्थाने संविधानक म्हणजे नेहमीच्या आयुष्यात सहजगत्या घडणाऱ्या घटनांची ढोबळ मालिका नसते. ती विचारपूर्वक रचलेल्या एकमेकात गुंफलेल्या घटना आणि प्रतिक्रियांची मालिका असते. ही मालिका काळजीपूर्वक निवडलेली आणि हेतू पुरस्पर सादर करताना कल्पनानिष्ठता आणि नाटकीय उद्देश नाटककाराने साकार केलेला असतो. संविधानक ज्या घटनाकृतीतून बनलेले असते त्या घटनाकृती नाट्यमय असतात किंवा असाव्या लागतात. एखाद्या वेळी वास्तवातील घटना जरी नाट्यमय नसल्या तरी त्यांची संविधानकात मांडणी नाट्यमय रीतीने लेखक करू शकतो. ही नाट्यमयता व्यक्ती त्यांच्या कृती, वृत्ती, प्रवृत्ती यांच्यातील विरोधातून, संघर्षातून निर्माण होत असते. म्हणून संघर्ष हा नाटकाच्या संविधानकाचा प्राण असे म्हणता येईल. संविधानक मुद्दाम घडून आणलेले असते तसे ते असावे लागते. काही तासांच्या वाचनात अनुभवात वाचकाला अखेरपर्यंत गुंतवून ठेवण्याचे कौशल्य नाटककाराला संविधानकातून करावे लागते. यासाठी घटनांची मालिका सहजतेने घडणारी, मनाचा ठाव घेणारी, गुंता मांडत तो सहजपणे उलगडून दाखवणारी असावी लागते.
संविधानकामुळे वाचकांमध्ये विषयाबद्दलची आवड निर्माण व्हावी लागते आणि रंगमंचावर कथानकाचे प्रतिरूपण करण्याच्या अनेक शक्यता पेरत नाटककार संविधानक उभे करत असतो. दुसरा नाटकाचा घटक म्हणजे नाटकातील व्यक्तिरेखा किंवा पात्र. नाटकाची विषय वस्तू मांडणारा महत्त्वाचा घटक म्हणजे व्यक्तिरेखा होय, म्हणजेच पात्र होय. नाटकातील व्यक्तिरेखेला पात्र असेही म्हणतात. व्यक्ती, त्यांचे परस्पर संबंध व त्यातून उभे राहणारे पेच प्रसंग उभे करण्यासाठी नाटकीय पात्रांची गरज असते. नाटककार एका बाजूला विषयसूत्र मांडत असताना पात्र निर्मितीद्वारे मानवी जीवनाचा खोल वेध घेण्यासाठी व्यक्तिदर्शन मांडत असतो. व्यक्तिरेखेतून म्हणजेच आपल्या पात्रातून आपण आपल्याला ओळखता येईल असा सामाजिक नमुना शोधत असतो. त्याचबरोबर नाटक उलगडत जाईल अशी व्यक्तिरेखामधील खोली आपल्याला समजत जावी अशी आपली अपेक्षा असते. जसे वाचत जाऊ तसे व्यक्तिरेखामागील प्रेरणा समोर येऊ लागतात. पात्राच्या स्वभावरेखनातून कृती आणि शब्द यातील अनोन्य संबंध नाटक दाखवण्याची जबाबदारी चांगला नाटककार पार पाडत असतो. पात्रांचे चित्रण दाखवत असताना त्याच्या कृतीमागे त्यांचा जो भूतकाळ असतो त्याचे आकलन करून घेण्यास वाचकाला आवडत असते. तिसरा घटक म्हणजे नाटकातील संवाद किंवा भाषा. नाटकातील भाषा शब्दांची असते, तसेच ती शब्दाशिवायची असते. म्हणजेच नाटकात शब्दाशिवायची शरीर व हालचाल भाषा म्हणजे हावभाव, तसेच बोलली जाणारी संवाद भाषा. नाटकातील संवादातून वाचक नाटकातील कथा विषयाला समजून घेत असतो. शब्दांची निवड, त्यांचे आवाज, विशिष्ट सामाजिक सांस्कृतिक संदर्भातून होणारी शब्द निर्मिती आणि वाक्यरचना यातून नाटकाला वेगवेगळे पैलू मिळत असतात. नाटकातील नाट्य आणि व्यक्तिरेखा संवाद भाषेचे जर उभे राहत असतात. अमूर्त अनुभव, निरीक्षण आणि कल्पनाविष्काराला नाट्यातून मूर्त स्वरूप प्राप्त होत असते. नाटकातील व्यक्तीची नावे, त्यांचा दर्जा, पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध, नाटकीय जगातील खेळ, स्थळ अशा बाबींची माहिती संवादातूनच होत असते. आणि महानिर्वाण ह्या सतीश आळेकर लिखित नाटकातील सुरुवातीच्या संवादातून आपल्याला भाऊराव आणि त्यांची पत्नी राहत असलेल्या जागेबद्दलची अधिक माहिती मिळते. त्याचबरोबर चाळीमध्ये राहणाऱ्या त्या पात्रांचा सकाळचा नित्यक्रम समजतो. संवाद भाषेच्या नाटकातील व्यक्तिरेखा आणि विषयाला मूर्त रूप देण्यात महत्त्वाचा वाटा असतो. नाटककार, कलाकार आणि वाचक, प्रेक्षक यांच्यामधील गुंतागुंतीचे नाते शब्दातून उभे राहत असते. यामध्ये आपण नाटकाचे घटक बघितले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.